नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, TYB.com, बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3साठीचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पहिल्या टर्मसाठी आपला जो काही सिलेबस आहे, या सिलेबसमधील हा शेवटचा कंटेंट्स आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की पहिल्या टर्मकरता आपल्याला टोटल 4th चॅप्टर आहेत, 4 चॅप्टर आहेत आणि या 4 चॅप्टरमधील हा शेवटचा कंटेंट्स आहे. खऱ्या अर्थाने आपण प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3 संपवलेला आहे आणि प्रकरण 4 मधील हा शेवटचा कंटेंट्स आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज आपला सिलेबस कंप्लीट होतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि ती म्हणजे बनावट धनादेशाचे प्रदान. बनावट धनादेशाचे प्रदान म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर खरं तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की धनादेशाच्या माध्यमातून पैसे कसे दिले जातात आणि कसे घेतले जातात. जर आपल्याला पुढच्या पार्टीला पैसे द्यावयाचे असतील किंवा एका पार्टीला पैसे द्यावयाचे असतील तर आपण कॅशच्या रूपाने पैसे न देता चेकच्या रूपाने सुद्धा पैसे देऊ शकतो आणि त्यासाठी आपण त्या व्यक्तीला चेक देत असतो. आपण ज्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँकेकडून चेकबुक प्राप्त केलेलं असतं. अर्थातच त्या चेकबुकमधील एक चेक आपण त्या व्यक्तीला देत असतो, परंतु देण्यापूर्वी त्या चेकवर त्या व्यक्तीचं नाव लिहित असतो. त्या व्यक्तीला जेवढी रक्कम द्यावयाची आहे ती रक्कम अक्षरी आणि अंकी लिहित असतो. विशेष म्हणजे आपण कितीही रक्कम लिहित नाही, आपल्या खात्यावर जेवढी रक्कम आहे त्या रकमेच्या काही रक्कम फक्त लिहित असतो. म्हणजे खात्यावर जेवढी रक्कम आहे त्याच्या कमी रक्कम ही लिहिली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या चेकवर सही करत असतो. अशा गोष्टी केल्यानंतरच आपण त्या व्यक्तीला चेक देत असतो आणि नंतर तो व्यक्ती बँकेमध्ये जातो आणि बँकेमध्ये चेक जमा करतो आणि बँकेकडून त्या धनादेशावर जेवढी रक्कम लिहिली आहे तेवढी रक्कम प्राप्त करीत असतो. अशा प्रकारे आपण चेकच्या माध्यमातून पुढच्या व्यक्तीला पैसे पे करत असतो किंवा चेकच्या माध्यमातून आपण रक्कमसुद्धा प्राप्त करत असतो. जसं की ज्या व्यक्तीकडून आपल्याला रक्कम प्राप्त करावयाची आहे, रक्कम मिळवायची आहे, त्या व्यक्तीकडून चेक घेत असतो. तो व्यक्ती हेच करत असतो, चेकवर नाव लिहित असतो, चेकवर अंकी आणि अक्षरी रक्कम लिहित असतो आणि स्वतःची सही करीत असतो. अर्थातच या गोष्टी काय होत्या तर धनादेशाच्या माध्यमातून रक्कम कशी द्यावायची किंवा धनादेशाच्या माध्यमातून रक्कम कशी घ्यावायची. आपल्यासमोर कॉन्सेप्ट काय आहे तर बनावट धनादेशाचे प्रदान. आता बनावट या शब्दाचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहीत आहे. बनावट याचा अर्थ डुप्लिकेट, म्हणजे डुप्लिकेट चेक आहे, चेक आहे डुप्लिकेट आहे आणि त्याचं प्रदान म्हणजे चेक डुप्लिकेट आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर तेच आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीने बँकेत खाते उघडल्यानंतर त्या व्यक्तीला बँकेकडून चेकची सुविधा प्राप्त असल्यास त्या सुविधेचा संबंधित खातेदाराने किंवा ग्राहकाने काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे. म्हणजे बँकेने आपल्याला जे काही चेकबुक दिलेलं आहे त्या चेकबुकचा आपण काळजीपूर्वक उपयोग केला गेला पाहिजे, वापर केला पाहिजे. चेकच्या संदर्भात त्यांनी जी काही काळजी घेतली पाहिजे ती कोणती आहे तर नंबर 1 आहे चेकवरील दिनांक, प्राप्तकर्त्याचे नाव, रक्कम अक्षरी आणि अंकी काळजीपूर्वक लिहिली पाहिजे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आपण पुढच्या व्यक्तीला चेक देत आहे,
परंतु चेक देण्यापूर्वी आपण त्या चेकवर काय करतो तर सर्वप्रथम त्या चेकवर डेट लिहितो, म्हणजे तारीख लिहितो, दिनांक लिहितो. यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला चेक द्यावायचा आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे प्राप्तकर्त्याचे नाव, पूर्ण नाव आपण लिहित असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्कम आपण अक्षरीने अंकी दोन्ही प्रकारे आपण लिहित असतो. अक्षरामध्ये सुद्धा रक्कम लिहित असतो आणि अंकामध्ये सुद्धा रक्कम लिहित असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहतोय आता, डुप्लिकेट पाहत नाही आहे, बनावट धनादेश आपण पाहत नाही. आपण काय पाहतोया, जर बँकेने आपल्याला चेकबुक दिलं तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे चेकबुक धारण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती दक्षता घेतली पाहिजे. त्यामध्ये नंबर 1 पाहिला तो म्हणजे चेकवर दिनांक लिहिला पाहिजे, प्राप्तकर्त्याचे नाव लिहिलं पाहिजे, रक्कम अक्षरी आणि अंकी लिहिली पाहिजे. नंबर 2 आहे तो म्हणजे चेकवरील सही बँकेत दिलेल्या नमुना सहीशी जुळती असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की चेकचा धारण करता म्हणजे चेकबुक ज्या व्यक्तीला मिळाला आहे तो चेकचा धारण करता असतो. चेकवरील सही ही बँकेत दिलेल्या नमुना सहीशी जुळती असली पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपण ज्यावेळेस बँकेमध्ये अकाउंट ओपन करीत असतो त्यावेळेस बँक आपल्याकडून नमुना सही घेत असते आणि बँक आपल्याकडून जी नमुना सही घेत असते त्या नमुना सहीप्रमाणेच आपण बँकेत गेल्यानंतर सही करत असतो. म्हणजे नमुना सही आणि त्या चेकवर केलेली सही ही जुळती आहे किंवा नाही हे बँक पाहत असते आणि म्हणूनच बँकेला जी आपण नमुना सही दिलेली आहे त्यासारखीच सही बँकिंग व्यवहार करीत असताना ही करावी लागत असते. आणि त्यामुळं चेकच्या धारणकर्त्यांनी काळजी कोणती घेतली पाहिजे, चेकवरील सही बँकेत दिलेल्या नमुना सहीशी जुळती असली गेली पाहिजे, त्याप्रमाणेच केली गेली पाहिजे. खरं तर काही व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे सही करतात, परंतु लक्षामध्ये असू द्या, आपण बँकिंग व्यवहार करत असताना सही कोणती केली पाहिजे की जी सही आपण नमुना म्हणून बँकेला दिलेली आहे. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की नमुना सही जी दिली आहे त्याप्रमाणेच ग्राहकाने सही केली पाहिजे, अशा प्रकारची काळजी घ्यावी. नंबर 3 आहे तो म्हणजे चेकवरील रक्कम लिहिताना तेवढी रक्कम खात्यात जमा आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलेली आहे की व्यक्ती कितीही रक्कम चेकवर लिहू शकत नाही. खरं तर चेकवर रक्कम किती लिहू शकतो की जेवढी रक्कम खात्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी रक्कम लिहित असतो. आता बँकेमध्ये जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा कमी रक्कम चेकवर का लिहित असतो तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मिनिमम बॅलन्स हा खात्यावर ठेवावा लागत असतो. समजा 1,00,000 रुपये खात्यावर जमा आहेत, खात्यामध्ये किती आहेत, 1,00,000 रुपये जमा आहेत, तर संबंधित खातेदार चेकवर रक्कम किती लिहितो, मॅक्झिमम रक्कम किती लिहितो. समजा बचत खाता असेल तर 99,000 रुपये लिहू शकतो. कारण तो काय विचार करतो, चला 1,000 रुपये तरी खात्यावर किमान रक्कम असली पाहिजे. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा कमी रक्कम ग्राहकाने त्या चेकवर लिहिली गेली पाहिजे. अशा प्रकारची काळजी त्या ग्राहकाने चेकच्या धारणकर्त्याने घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशा बाबींची पूर्तता चेक लिहिताना खरं तर झाली पाहिजे. तथापि काही बाबतीमध्ये चेक हा बनावट समजला जातो. ज्या बाबतीमध्ये चेक बनावट समजला जातो तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे आता आपण काय पाहतोया की चेक बनावट आहे हे कशावरून निश्चित होतं किंवा कधी निष्पन्न होतं. आतापर्यंत काय पाहिलं, चेकच्या धारणकर्त्याने चेक संदर्भात कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे. आणि आता आपण काय समजून घेतोया की चेक बनावट आहे, चेक डुप्लिकेट आहे हे कधी निष्पन्न होईल ते पहा. नंबर 1 आहे तो म्हणजे चेकवरील सही ही ग्राहकाच्या नमुना सहीशी जुळत नसल्यास. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, चेकच्या धारणकर्त्याने जी दक्षता घेतली पाहिजे ती जर
किंवा तशा प्रकारे जर दक्षता घेतली तर चेक बनावट समजला जाणारच नाही. परंतु जी काळजी घेतली पाहिजे, जी दक्षता घेतली पाहिजे, तशा प्रकारची दक्षता घेतली जात नसल्यास मात्र संबंधित चेक हा डुप्लिकेट समजला जाईल. पहा, पहिली बाब आहे किंवा पहिली गोष्ट आहे ते म्हणजे चेकवरील सही ही ग्राहकांच्या नमुना सहीशी जुळत नसल्यास. मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की बँकेला आपण नमुना सही दिलेली असते. बँकेला आपण जी नमुना सही दिलेली आहे त्या नमुना सहीसारखीच आपण सही बँकिंग व्यवहार करीत असताना करत असतो. आणि बँक काय करत असते, ते चेक करत असते की ग्राहकाने जी आपल्याला नमुना सही दिली आहे त्या नमुना सहीसारखी सही आहे किंवा नाही हे चेक करत असते. जर बँकेला दिलेली नमुना सही आणि आता चेकवर केलेली सही याच्यामध्ये विसंगतपणा जर असेल, याच्यामध्ये जर फरक असेल तर तो चेक हा डुप्लिकेट समजला जातो, तो चेक बनावट समजला जातो. साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही ग्राहक असू द्या, बँकेला दिलेली जी काही नमुना सही आहे त्याच्यासारखीच सही त्या व्यक्तीने केली पाहिजे आणि तोच व्यक्ती सेम सही करू शकतो किंवा त्यासारखीच सही करू शकतो. बँकेला जी नमुना सही दिलेली आहे त्या नमुना सहीसारखीच तोच व्यक्ती फक्त सही करू शकतो. परंतु जर इतर व्यक्तीने ती सही पाहून जर त्या चेकवर सही करण्याचा प्रयत्न जर केला असेल तर त्याच्यासारखी सही येऊ शकणार नाही. बँक खऱ्या अर्थाने चेकवरील सही ही ग्राहकांच्या नमुना सहीसारखी आहे किंवा नाही हे का पाहत असते, तर बँक खात्री करत असते की हाच आपला ग्राहक आहे किंवा नाही, आपल्या ग्राहकानेच हा चेक लिहून दिला आहे किंवा नाही. एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, की चेक हरवला जातो आणि चेक हरवल्यानंतर तो चेक ज्या व्यक्तीला सापडला आहे तो व्यक्ती काय करू शकतो की त्याच्यासारखी सही करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा गोष्टीमुळं बँका त्या चेकवरची सही ही नमुना सहीसारखी आहे किंवा नाही हे पाहत असतात. खरं तर याच्या माध्यमातून बँकेला एकच गोष्ट कन्फर्म करावायची असते आणि ती म्हणजे हा आपला ग्राहक आहे किंवा नाही, आपल्या ग्राहकाने हा चेक लिहिला आहे का दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने हा चेक लिहिलेला आहे हे बँकेला कन्फर्म करायचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, धनादेश बनावट आहे हे कधी निष्पन्न होईल त्यासाठी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पहा, ग्राहकाने चेकवर केलेली सही नमुना सहीशी जुळत आहे असा आभास ग्राहकाने निर्माण केला असल्यास. आभास म्हणजे भास होणं, म्हणजे प्रत्यक्षात तशी गोष्ट नसते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात तशी गोष्ट नसते परंतु एक आभास होतो. आभास म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आला असेल, आभास म्हणजे एक प्रकारचा भास होणं. म्हणजे ग्राहकाने चेकवर केलेली सही ही नमुना सहीशी जुळत आहे असा आभास ग्राहकाने निर्माण केला असल्यास. आता खऱ्या अर्थाने ग्राहक अशा प्रकारचा आभास होईल, अशा प्रकारची सही ही चेकवर करणारच नाही आहे. आभास कोण निर्माण करेल, की ज्याला चेक सापडलेला आहे, ब्लँक चेक ज्या व्यक्तीला सापडलेला आहे किंवा ग्राहकाने त्या चेकवर सही केलेली अजून तरी नाही आहे असा चेक हा ग्राहकाला सापडला, ग्राहकाचा चेक त्रयस्थ व्यक्तीला सापडला. तर विद्यार्थी मित्रांनो, तो त्रयस्थ व्यक्ती काय करू शकेल की त्या ग्राहकाची जी सही आहे त्याच्यासारखी सही करण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आहे जर अशा प्रकारे ग्राहकाच्या सहीसारखा सही करण्याचा जर आभास केला असेल तर तो चेक काय असणार आहे, डुप्लिकेट असणार आहे. खरं तर हा अतिशय सिंपल भाग आहे, अतिशय साधा आणि सोपा असा भाग आहे की आभास कधी निर्माण होईल, की जर नमुना सहीसारखी सही करण्याचा प्रयत्न केला असल्यास. नमुना सहीसारखी सही करण्याचा प्रयत्न केला असल्यास, शब्द काय, प्रयत्न केला असल्यास. साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न हा ग्राहकाच्याकडून केला जाणार नाही, कारण ग्राहक सरळ, कारण त्याला माहीत आहे सही आपली कोणती आहे, तो सरळ काय करेल, सही करेल. आणि डायरेक्ट जर त्यांनी सही केली तर तो प्रयत्न असू शकणार नाही. प्रयत्न कोणाचा असेल,
त्रयस्थ व्यक्तीचा असेल. आणि त्रयस्थ व्यक्ती म्हणजे कोण? जर चेक हरवला गेला, ज्या व्यक्तीला सापडला आहे त्या व्यक्तीने सही करण्याचा प्रयत्न केला असेल तर. कारण प्रत्यक्षात ग्राहकाला नमुना सहीसारखी सही करण्याचा प्रयत्न करावा लागणारच नाही, तो ॲटोमॅटिक तो करणार आहे. कारण त्याची ती प्रॅक्टिस आहे, कारण त्याला माहिती आहे आपली सही कोणती आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सही करण्याचा जर आभास केला असेल तर तो चेक हा बनावट समजला जातो. पुढची गोष्ट अजून एक आहे ती म्हणजे पहा, योग्य काळजी घेऊन ग्राहकाने मूळ सहीची नक्कल करून चेकवर सही केली असल्यास. पहा, मुद्दा काय आहे? योग्य काळजी घेऊन ग्राहकाने मूळ सहीची नक्कल करून चेकवर सही केली असल्यास. आता मूळ सहीची नक्कल म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल कॉपी एक प्रकारे. नक्कल म्हणजे काय? कॉपी. विद्यार्थी मित्रांनो, साधी सिंपल गोष्ट आहे आणि ती म्हणजे कोणती? ग्राहक मूळ सहीची नक्कल करण्याचा प्रयत्न करणारच नाही आहे, कारण त्याला माहिती आहे आपली सही कोणती आहे. साहजिकच मूळ सहीसारखी सही करण्याचा प्रयत्न कोण करेल? तर त्रयस्थ व्यक्ती करेल. मूळ सहीची नक्कल करण्याचा प्रयत्न कोण करेल? तर त्रयस्थ व्यक्ती करेल. साहजिकच आहे. बँक कन्फर्म काय करेल की चेकवर केलेली सही आणि त्या चेकच्या धारणकर्त्याने किंवा खातेदाराने, चेकच्या धारणकर्त्याने म्हणण्यापेक्षा, कारण चेकचा धारणकर्ता हा प्रत्यक्षात योग्य व्यक्ती पण असेल किंवा थर्ड पार्टीसुद्धा असू शकेल, चुकीचा व्यक्तीसुद्धा असू शकेल. कारण चेक हरवला गेला, व्यक्तीला सापडला, ज्या व्यक्तीला सापडला आहे तो बँकेमध्ये गेला, तो चेकचा धारणकर्ता आहे. हा चेकचा धारणकर्ता हा योग्य व्यक्ती किंवा चेकचा प्राप्तकर्ता असू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच बँक काय करत असते? चेकवर केलेली सही आणि खातेदाराने बँकेला दिलेली नमुना सही ही एकच आहे का? याच्यामध्ये साम्य आहे का? का याच्यामध्ये विसंगतपणा आहे? याची खात्री करत असते. बनावट धनादेश हे कधी निष्पन्न होईल? पहा, बँकेने दिलेल्या सूचनेप्रमाणे चेक पुस्तक सुरक्षित ठिकाणी न ठेवता ग्राहकाचा निष्काळजीपणामुळे इतर व्यक्तीला प्राप्त झाले असल्यास आणि त्या व्यक्तीने खोटी सही करून रक्कम खात्यातून काढली असल्यास चेक काय केला जातो? समजला जातो बनावट चेक समजला जातो. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस बँक चेकबुक देत असते त्यावेळेस बँक आपल्याला काही प्रकारची सूचना देत असते की ते चेकबुक हे सुरक्षित ठिकाणी ठेवा म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण चेकबुक सुरक्षित ठिकाणी ठेवले तर ते चेकबुक हरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु जर आपण काळजी घेतली नसेल, सुरक्षित ठिकाणी चेकबुक जर ठेवले नसेल तर साधी गोष्ट आहे, ते चेकबुक हरवणार आहे. आणि जर ते चेकबुक हरवलं गेलं, ज्या व्यक्तीला सापडलं आहे त्या व्यक्तीने काय केलं तर सही केली आणि पैसे काढून घेतले. आता सही केली, पैसे काढून घेतले, तुम्ही म्हणाल तर तुमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला असेल, सर सही केली आणि पैसे काढून घेतले, बँक तर तुम्ही सांगताय की नमुना सहीसारखी चेकवरची सही आहे किंवा नाही हे पाहत असते. परंतु एखाद्या वेळेस त्याने नक्कल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासारखी सही करण्याचा प्रयत्न केला आणि बँकेच्या हे लक्षामध्ये आलं नाही, बँकेने पैसे देऊन टाकले, तर अनेक अडचणी तयार होतात. आणि म्हणूनच ग्राहकाने काळजी कोणती घेतली पाहिजे? चेक हरवू द्यायचा नाही. आणि चेक हरवू द्यायचा नाही म्हणजे काय करायचं? त्यासाठी काय करायचं तर चेक सुरक्षित ठिकाणी ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर ग्राहकाने चेकबुक सुरक्षित ठिकाणी ठेवले नसेल आणि त्यामुळे इतर व्यक्तीला प्राप्त झाला असेल आणि त्या व्यक्तीने खोटी सही करून बँकेतून किंवा त्या व्यक्तीच्या खात्यातून रक्कम काढून घेतली असेल तर तो चेक हा बनावट समजला जातो. कारण तो चेक कसा झाला आहे? बनावट आहे. खऱ्या अर्थाने खातेदाराने त्याच्यावर सही केली आहे का? सही केलेलं नाही आहे. हे चुकीच्या व्यक्तीने त्यावर सही केली आहे आणि पैसे प्राप्त केलेले आहेत, म्हणून तो चेक काय समजला जाईल? बनावट चेक समजला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रसंगी चेक बनावट समजला जातो. आपण आजच्या या
व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये खरं तर ग्राहकाने चेकच्या संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे हे या ठिकाणी आपण पाहिले. 3 मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले. आणि चेक हा बनावट कधी समजला जाईल तर त्यासाठीचे आपण 4 मुद्दे या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. अतिशय सोप्या शब्दामध्ये हा कंटेंट्स तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.